22 मी वाचते, तुम्ही सर्वांनी लक्ष द्या. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या 2 वचनांमध्ये जे आता आपण वाचली, या 2 वचनांमध्ये पापी मानवासाठी त्याच्या निर्माणकर्त्याकडून फार मोठी ऑफर दिली गेलेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ह्या 2 वचनांमध्ये मर्त्य मानवासाठी, म्हणजे ह्या जगातल्या प्रत्येक माणसासाठी, ह्या जगामध्ये जेवढी सगळी माणसं आहेत ती पापी आहेत. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस आपल्या जीवनामध्ये अगणित पापं करतो आणि ह्या पापांमुळे आपल्या जीवनावर आपण श्राप ओढवून घेतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि ह्या संपूर्ण मानवजातीला जणू देव या वचनाद्वारे ऑफर देत आहे, एक मोठी आशा देत आहे. देव म्हणतोय की हे पतित मानवा, हे पापी मानवा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तू असं दुःख भोगत भोगत एक दिवस मरून जावं आणि मेल्यानंतर तू नरकात जावं, ही माझी इच्छा नाही. तर माझी इच्छा ही आहे की तू जगावं, चिरकाल, अनंतकाळ तू जगावं, भीतीमुक्त, भयमुक्त, आजारमुक्त, व्याधीमुक्त, संकटमुक्त असं जीवन तू जगावं. तुझ्या हृदयात आणि तुझ्या चेहऱ्यावरही खरा आनंद असावा, तुझ्या जीवनामध्ये खरी शांती असावी आणि तू युगानुयुग माझ्याबरोबर जिवंत असावं, ही माझ्या हृदयाची इच्छा आहे, असा निर्माणकर्ता पापी माणसाला सांगत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल माणसाला मर्त्य म्हणते. मर्त्य, मर्त्य म्हणजे काय? माणूस हा मरतो, त्याचा जीवनकाळ ह्या पृथ्वीवर कायमचा असत नाही. एक विशेष काळ गेल्यानंतर, एक विशेष वर्षांचा काळ जगल्यानंतर प्रत्येकाला जीवनामध्ये मरणातून जावं लागते आणि आपण आता जिवंत आहोत, परंतु आपल्या अगोदर येऊन जी गेली माणसं ती मरून गेली. आपण पण एक दिवस जाणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. माणूस मर्त्य आहे. माणूस मर्त्य का आहे? कारण एक दिवस तो मरणार आहे, त्याचा श्वास बंद होणार आहे, म्हणून तो मर्त्य आहे का? केवळ एवढंच कारण नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणूस जेव्हा जन्माला येतो, जन्माला, तेव्हाच त्याच्या या मर्त्य जीवनाची सुरुवात होते, दुःखी आणि कष्टी जीवनाची सुरुवात होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा बाळ जन्माला येते, बाळ जन्माला येते आणि ते जन्माला आल्यानंतर जर एक गोष्ट झाली नाही तर आईवडिलांच्या कपाळावर आठ्या उठतात. सगळे घरातली माणसं घाबरून जातात. ती गोष्ट कोणती? बाळ जन्माला आल्यानंतर रडायला पाहिजे, बरोबर की नाही? बाळ जन्माला आल्यानंतर ते रडायला पाहिजे. जर रडलं नाही तर आम्हाला टेन्शन येते, भीती वाटते, काय होईल, बाळ जिवंत राहील की नाही, कसं होईल या बाळाचं. आणि मग आपल्या आशिष प्रार्थना घरामध्ये पण फोन येतात
बहिणीची डिलिव्हरी झाले, पत्नीची डिलिव्हरी झाले, वहिनीची डिलिव्हरी झाले, पण बाळ अजून रडत नाही आहे. बाळ रडायला पाहिजे. बाळ रडलं म्हणजे आमच्या जीवाला बरं वाटते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जन्मापासूनच माणसाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला सुरुवात होतात आणि मग त्याचं पुढचं जीवन काही सांगायलाच नको. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या जगामध्ये माणूस जे आपलं जीवन जगतो ते कोणाचं 20 वर्षांचं असतं, कोणाचं 50 वर्षांचं असतं, कोणाचं 100 वर्षांचं असतं. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या संपूर्ण आमच्या जीवनाचा जो डामडौल असतो तो कष्टमय असतो. ह्याच्यामध्ये जे विश्वास ठेवणारे लोक आहेत त्यांना पण दुःखातून आणि समस्यातून जावं लागतं. जे येशूला ओळखत नाहीत, जिवंत देवाला ओळखत नाहीत, ते पण ह्या जगामध्ये दुःख भोगत आहेत. सैतानाकडून पूर्ण बेजार झालेले आहेत. आजारांद्वारे, समस्यांद्वारे, अनेक कारणांसाठी जगात लोक मरत आहेत. सैतानाच्या हातून भयानक दुःख भोगत आहेत. पण जे येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहेत त्यांचं काय? त्यांच्या पण जीवनामध्ये परीक्षा प्रसंग सुरू आहेत. अनेकांना भयानक दुःखातून जावं लागत आहे. अनेकांना भयानक आजारातून जावं लागत आहे. ते आजार कदाचित तुमच्या पापांमुळे आलेले असतील किंवा तुमची ती परीक्षा असू शकते. परंतु येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांच्या लोकांच्या जीवनामध्ये एक आनंदाची गोष्ट आणि महान गोष्ट ही आहे की आपण एकटे नसतो, आपल्याबरोबर आपला प्रभू येशू ख्रिस्त असतो. आपण एकटे नसतो, आपल्याबरोबर आपला प्रभू असतो, आपला तारणारा असतो, जो पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणामध्ये वस्ती करतो आणि आपल्याला साथ देतो. आपल्या प्रत्येक संकटात, आपल्या प्रत्येक दुःखात, आपल्या प्रत्येक पडलेल्या अवस्थेमध्ये देव आपल्याबरोबर असतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसाचं जीवन हे कष्टी आहे, दुःखाने भाराने दबलेलं आहे. आजार, समस्या, कर्जबाजारीपणा हे सगळं वाईट माणसाच्या जीवनामध्ये चालू आहे. काही वर्षांपूर्वी एक साक्ष आली होती स्टेजवर. ही बाई आपल्या 15 दिवसांच्या नातीला घेऊन आली होती. तिच्याबरोबर तिची सून होती आणि ती साक्ष द्यायला आली होती त्या नातीचीच. कारण ती जन्माला आली आणि देवाने तिचं जीवन वाचवलं. पण त्या अगोदर त्यांना सांगण्यात आलं होतं की तिच्या सुनेची डिलिव्हरी व्हायच्या अगोदरच सांगण्यात आलं होतं की तुमचं जे बाळ जन्माला येईल ते जगण्याची काही खात्री नाही आहे, कारण त्या बाळाच्या हृदयाला फुफ्फुसच नाही आहे. मुलगी होती पण त्या बाळाच्या हृदयात फुफ्फुस नव्हतं आणि ती जन्मल्यानंतरसुद्धा जगण्याची खात्री दिली गेली नव्हती. आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणो, त्या सुनेची डिलिव्हरी झाली, बाळ जन्माला आलं, मुलगी होती. आणि जेव्हा ती जन्मली तेव्हा तिचे डोळे बंदच होते आणि ती रडतही नव्हती. खूप दिवस या अवस्थेमध्ये होती. ज्या दवाखान्यात तिची डिलिव्हरी झाली तिकडून तिला दुसऱ्या दवाखान्यात हलवलं गेलं आणि तिकडे दुसऱ्या दवाखान्यामध्ये तिला ICUमध्ये ठेवण्यात आलं. 4 दिवस ती ICUमध्ये होती आणि 4 दिवसानंतर तिला बाहेर काढलं गेलं, कारण काहीच तिच्या रिकव्हरीची म्हणजे काही बरे होण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. आणि मग ICUतून काढल्यानंतर 2 दिवसांनी अचानक तिच्या नाकातून रक्त यायला लागलं आणि मग डॉक्टर पण म्हणाले की तुम्ही हिला घरी घेऊन जा, ही वाचणार तर नाहीच आहे. कारण त्याने अगोदरच तसं सांगितलं होतं, कारण त्या बाळाला फुफ्फुसच नव्हतं. आणि मग ती आई म्हणजे सासू आणि सून आणि अजून त्यांचे नातेवाईक होते, त्यांना घरी घेऊन ते आले आणि त्या घरातल्या इतर माणसांचा पण असाच विश्वास झाला की हे बाळ जगणार नाही. आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणो, काही घरातल्या माणसांनी तिच्या मरण्याची सगळी जी उत्तरक्रिया करण्यासाठी जी काही व्यवस्था करावी लागते ती करायला सुरुवात केली. परंतु जी सासू होती तिचा विश्वास फार मोठा होता. तिचा विश्वास मोठा होता म्हणून तिने काय केलं, तिच्या घरामध्ये येशूचा फोटो होता, त्या फोटोसमोर तिने गुडघे टेकून प्रार्थना करायला सुरुवात केली.
आणि ती देवाकडे आळवणी करायला लागली, गाऱ्हाणं करायला लागली, देवाकडे मागायला लागली की तूच माझ्या या नातीला जिवंत करू शकतोस, दुसरं या जगात तिला जीवन देणारा कोणी नाही आहे, अशी ती देवाकडे प्रार्थना करायला लागली. आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणो, बाकी घरातल्या लोकांचा विश्वास नव्हता, पण आईचा मजबूत विश्वास होता. ती प्रार्थना करत होती, अश्रू ढाळून येशूकडे मागत होती. तिची प्रार्थना सुरू होती आणि प्रार्थना सुरू असतानाच स्वर्गातून फार मोठी दया, फार मोठी कृपा त्या बाळावर झाली. त्या बाळाने अचानक डोळे उघडले आणि तिने रडायला सुरुवात केली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ती रडायला लागली आणि तिने डोळे पण उघडले, पण तिच्यामध्ये फुफ्फुस आलं नव्हतं, फुफ्फुस आलं नव्हतं. त्याच स्थितीमध्ये होती, पण तरीही देवाने तिला जीवन दिलं. हालेलुया, हालेलुया. देव माणसाला किडनी विणा पण जिवंत ठेवू शकतो, एवढा आपला देव महान आहे. देवाला गरज नाही आहे की दोन्ही किडनी पाहिजेतच आणि एका किडनीवर माणूस जगू शकत नाही. देवाला सगळं काही शक्य आहे. आम्हाला अशक्य वाटते, कारण आम्ही जन्मापासून हेच बघत आलो. डॉक्टर म्हणत आले 2 किडन्या पाहिजेत, हृदय चांगलं नीट पाहिजे, फुफ्फुसं पाहिजेत, शरीरातले सगळे आतले अवयव सगळे व्यवस्थित पाहिजेत, तर माणूस व्यवस्थित असणार, स्वस्थ असणार, निरोगी असणार. पण माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, अशा किती साक्षी होऊन गेलेल्या आहेत. कुणाला किडनी नाही आहे, कुणाला एखादा शरीराचा आतला अवयव नाही आहे, तरी पण ते जगतात, कारण देव त्यांना जगवतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, ह्या बाईने काय केलं? तिच्या जीवनामध्ये पण संकट होतं, भयानक संकट. आता मरण समोर आहे, सगळं संपलेलं आहे, पण तिने देवाकडे गाऱ्हाणं केलं आणि देवाने तिच्या प्रार्थनेला उत्तर दिलं. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या जीवनाचा मुक्तिदाता आणि तारणारा प्रभू आहे. आणि माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, त्याने आमच्यासाठी काय आणलेलं आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण मनुष्याच्याद्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्याद्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. हालेलुया, 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 हालेलुया. मनुष्याच्याद्वारे मरण आहे म्हणजे काय? हा मनुष्य कोण? हा मनुष्य आहे आदाम, पहिला मानव. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, लक्षात घ्या, हे जग जे आम्ही बघतो आमच्या डोळ्यांनी, हे विश्व आणि आमचं जीवन, आम्ही जे काही या जगात बघतो ते सगळं आपोआप बनलेलं नाही आहे. ह्याला निर्माणकर्ता आहे आणि तोच आजही ह्या घडीला, या क्षणाला हे जग त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या शब्दाने चालवत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माणूस देवाची निर्मिती आहे, माणूस देवाच्या हातची कृती आहे. देवाने माणसाला निर्माण केलेलं आहे आणि हे जग देवाने निर्माण केलेलं आहे. सगळे प्राणी मात्र, समुद्र, मासे, जे काही या जगात आहे, तुम्ही स्तुती आराधनेमध्ये बोलता, स्तुती आराधनेमध्ये ऐकता आणि देवाला धन्यवाद देता, हे सत्य आहे. आणि हे सत्य फक्त या बायबलमध्ये आहे. बायबलच्या बाहेर म्हणजे जगात तुम्हाला कोणी सांगणार नाही. माझ्या प्रिय भावांनो बहिणो, देवाने जग निर्माण केलं, देवाने जग निर्माण केलं, मग देवाने पहिला माणूस घडवला. पहिल्या माणसाचं नाव आदाम आहे, त्याच्याबरोबर राहायला देवाने स्त्री घडवली, तिचं नाव एवा आहे. अशी ही 2 माणसं देवाने जगाच्या सुरुवातीला बनवली आणि त्याने एका बागेमध्ये ठेवलं. ज्या बागेत ठेवलं होतं त्या बागेमध्ये देवाने पुष्कळ फळांची झाडं, फुलांची झाडं, सगळे प्राणी मात्र तिकडे होते, सगळं सुखी सौख्याचं जीवन तिकडे होतं. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, त्या बागेत राहत असताना देवाने आदमाला एकच काम दिलं होतं. काम म्हणजे एक आज्ञा. आणि ती आज्ञा कोणती? देव म्हणाला, ह्या बागेमध्ये जेवढी सगळी फळांची झाडं आहेत, तुला जेव्हा खायचं, जेवढी खायचं तेवढी खा, फक्त एकाच झाडाच्या फळाला हात लावू नको. आणि ते झाड होतं मध्यभागी, जे त्या झाडाचं फळ होतं जीवन देणारं, म्हणजे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड होतं. ज्या झाडाचं फळ खायला देवाने आदमाला मनाई केली होती. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, आणि काही दिवस आदमाने देवाची ती आज्ञा पाळली खरी, परंतु माझ्या प्रिय भावांनो बहिणो, जो देवाचा शत्रू आणि माणसाचा पण शत्रू सैतान त्या जागेमध्ये आला सापाचं रूप घेऊन, आणि त्याने आदमाला ते फळ खायला भाग पडलं. मुख्यतः एवेद्वारे सैतानाने प्रवेश केला.
एवेला फसवलं, एवेला भुरळ घातली आणि जे फळ खायला देवाने बंद केलं होतं ते फळ एवेने खाल्लं. एवेने खाल्ल्यानंतर मग ते नेऊन तिने आदामाला दिलं. आदामाने पण ते फळ खाल्लं आणि माझ्या प्रिय भावाने बहिणो, त्याने फळ खाल्ल्यानंतर त्या दोघांचे डोळे उघडले आणि पहिलं पाप जगामध्ये झालं. आणि हे पाप घडल्यानंतर माझ्या प्रिय भावाने बहिणो, सैतानाचा पूर्ण अधिकार माणसाच्या जीवनावर आला. पूर्णपणे माणूस सैतानाच्या कंट्रोलमध्ये आला आणि माझ्या प्रिय भावाने बहिणो, तेव्हापासून जगामध्ये पाप सुरू झालं. फळ तोडणं हे काही पाप नाही आहे. त्याने फळ तोडलं, जे फळ खायला बंद केलं होतं ते फळ त्याने खाल्लं, त्याच्यात कोणतं मोठं पाप आहे? परंतु माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, पाप या वाक्याचा अर्थ असा आहे की देवाची आज्ञा न पाळणं म्हणजे पाप आहे. त्याने फळ तोडून खाल्लं ते पाप नाही आहे, पण जे देवाने सांगितलं होतं त्याने ते न ऐकता सैतानाने येऊन जे खोटं नाटं त्यांना सांगितलं ते त्याने ऐकलं, सैतानाच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि ते फळ त्यांनी खाल्लं आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, हे पाप त्यांनी केलं आणि मग त्यानंतर जगामध्ये पाप शिरलं. वचन असं म्हणतं, एका माणसाच्याद्वारे पाप जगात शिरलं आणि मग सर्व माणसांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरलं, असं रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. एका माणसाच्याद्वारे पाप जगामध्ये आलं, आदामाद्वारे. आदामाने ते फळ खाल्लं, पाप केलं आणि त्याच्याद्वारे पाप ह्या जगामध्ये आलं आणि मग सगळ्यांनीच पाप केल्यामुळे सगळ्या माणसांमध्ये मरण पसरलं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो, मरण म्हणजे काय? देव बोलला होता आदामाला, ज्या झाडाचं तू फळ खाल्लेलं आहेस, या देवाने त्याला आज्ञा दिली होती अगोदर की ह्या झाडाचं फळ खायचं नाही आणि जर तू त्या झाडाचं फळ खाल्लं तर तू त्या दिवशी खास मरणार असं देवाने सांगितलेलं होतं. पण ते फळ खाल्ल्यानंतर आदाम मेला नाही, एवा मेली नाही. देवाचा त्या वचन बोलण्याचा अर्थ आत्मिक होता, दैहिक नव्हता. ते फळ खाल्ल्यानंतर ते शरीरामध्ये जिवंतच होते पण आत्म्यात मरण पावले, आत्म्यात मेले. म्हणून जेव्हा आदामाने पाप केलं तेव्हा त्याच्या पापाद्वारे ह्या जगामध्ये मरण तर आलंच, पण मरण मुख्यतः शरीराचं केवळ आलं नाही तर आत्म्याचं पण मरण आलं. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जेवढे सगळे आदामामध्ये जन्म घेतात, म्हणजे आदामाद्वारे सगळे जे जन्माला येतात, पिढ्यानं पिढ्या लोक या जगात जन्माला येतात, ते सगळं पाप घेऊन जन्माला येतात. शरीरात आपल्याला वाटतं एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा आपण म्हणतो, अरे वा, बाळ जन्माला आलं, मुलगी जन्माला आली, मुलगा जन्माला आला, पण ते फक्त शरीरात जन्माला आलेले आहेत, आत्म्यात ते मेलेले असतात. जेव्हा आम्ही येशूकडे येतो आणि आमच्यावर पवित्र आत्मा येतो तेव्हाच आम्ही आत्म्यामध्ये जिवंत होतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने माणसाला या गोष्टींसाठी निवडलेलं नव्हतं. आदामाने हे पाप केल्यामुळे जगामध्ये पाप शिरलं आणि मग माझ्या प्रिय भावांनो बहिणो, आज आम्ही या जगामध्ये हेच पाहतो. या जगात जन्माला येणारी माणसं सगळी पापामध्ये जन्मतात आणि अनेक माणसं पापामध्येच मरून जातात. पण ज्यांच्यावर देवाची दया होते ते येशूकडे येतात, आपली पापं कबूल करतात, पापी मार्ग सोडून देतात, येशूच्या रक्तात स्वतःला धुवून घेतात, ते सगळे पवित्र आत्म्याच्या द्वारे जिवंत केले जातात. त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिली जातात, ती देवाची प्रिय मुलं बनतात, ते सार्वकालिक जीवनासाठी लायक बनतात. हालेलुया, 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 हालेलुया. मरण, वचन म्हणते मनुष्याच्या द्वारे मरण आहे, आदामाद्वारे मरण आहे, आदामाद्वारे मरण या जगामध्ये आलेलं आहे. पण माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, तरी आम्हाला आशा आहे, कारण पुढचं वचन असं म्हणतं, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. हा मनुष्य कोण? हा मनुष्य आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, 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 हालेलुया. मनुष्य, खरा मनुष्य, एकमेव आणि खरा मनुष्य. ह्या जगामध्ये आत्तापर्यंत अब्जावधी लोक जन्म घेऊन आली, मरण गेली, आताही आहेत, पुढेही येणार आहेत. पण माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तुम्हाला मी सांगू, ह्या जगामध्ये खरा एकच मनुष्य होऊन गेला आणि तो येशू ख्रिस्त आहे, दुसरा कोणी नाही. मग तुम्ही म्हणाल आपण कोण आहोत? आपण सगळी पापी माणसं. येशूकडे आलो नव्हतो, येशूवर विश्वास ठेवत नव्हतो, तेव्हा आपण पापातच जगत होतो. पण येशूकडे आल्यानंतर सुद्धा काय? येशूकडे आल्यानंतर सुद्धा आम्ही थोडं थोडं पाप करतोच ना.
थोडं थोडं सैतानाचं ऐकतोच ना, कधीतरी मनासारखं करायला वाटतेच ना. म्हणून तर आम्हाला सारखी सारखी पश्चातापाची गरज पडते, म्हणून तर आम्हाला सारखी सारखी दुसऱ्यांना क्षमा करायची गरज पडते. कारण आम्ही पापी आहोत. आम्ही येशूवरकडे आलो, येशूवर विश्वास ठेवतोय, आमचं शुद्धीकरण चालू आहे, पवित्रीकरण चालू आहे, पण आम्ही कधी पूर्णपणे पवित्र बनू शकत नाही. जेव्हा शेवटी आम्ही आत्म्यात, आम्ही या जगातून जेव्हा बाहेर पडू, आम्ही आमच्या शरीरातून बाहेर पडू, तेव्हाच एकदाच आम्हाला पूर्ण केलं जाणार आहे. आमचं पवित्रीकरण आणि पूर्ण करण्याची क्रिया चालू आहे, ती पूर्ण झालेली नाही आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, आपलं पवित्रीकरण सुरू आहे, पण आपण पूर्णपणे नीतिमान किंवा पवित्र नाही आहोत आपण. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, ह्या जगात एकच खरा मनुष्य होऊन गेला, तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. जेव्हा येशूला फटके मारण्यासाठी नेलं गेलं होतं, गुरुवारच्या रात्री त्याला जे फटके मारले गेले, त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट रोवला गेला, आणि मग जेव्हा त्याला पिलाताकडे आणलं गेलं, तेव्हा पिलात काय म्हणाला माहिती आहे? योहानाच्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे, पहा हा मनुष्य, पहा हा मनुष्य. मग तो मनुष्य नाही तर कोण आहे? ते शब्द इन्व्हर्टर कॉमेमध्ये ठेवलेले आहेत, तुम्ही बघा, जाऊन वाचा. त्याच्या मुखातून देव बोलतोय, हा मनुष्य, म्हणजे हा एकच मनुष्य आहे. बाकी सगळे भटकलेले आहेत, बाकी सगळे पापी आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. हा खरा मनुष्य, असा मनुष्य ज्याने या पृथ्वीवर 33.5 वर्षे जीवन जगला, आणि या 33.5 वर्षाच्या काळामध्ये त्याने कधीच सैतानाचं ऐकलं नाही. या जगामध्ये पहिलं पाप कसं झालं? आज्ञा मोडली गेली, तेव्हा पाप जगात आलं. म्हणून येशू ख्रिस्ताने त्याच्या 33.5 वर्षाच्या काळामध्ये कधीच 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 सैतानाचं ऐकलं नाही, तर 100% तो देवपित्याच्या आज्ञेत राहिला. आणि म्हणून आज्ञा पालनाद्वारे आणि क्रूसावर बलिदान करण्याद्वारे त्याने सैतानाला पूर्णपणे नेस्तनाबूत केलं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, आम्ही सगळे मर्त्य आहोत, आम्ही सगळे पापी आहोत, परंतु तरीसुद्धा आम्हाला आशा आहे. आणि ही आशा आम्हाला देवपित्याने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्यामध्ये दिलेली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जर आम्ही येशूवर विश्वास ठेवला, जर आम्ही येशूचा आपल्या जीवनात तारणारा आणि प्रभू म्हणून जर स्वीकार केला, तर माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, आमचं जीवन आहे तसं राहणार नाही. आमचं जीवन बदलून जाईल, आमचे आजार निघून जातील, आमची दुःख निघून जातील. असं पण आहे की येशूकडे आल्यानंतर दुःख आणि समस्यांचा सामना करावा लागतो, तो वेगळा भाग आहे. ती येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची परीक्षा असते, परीक्षा व्हावी लागते, परीक्षा गरजेची असते. परंतु माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, त्या परीक्षेमध्ये आपण एकटे नसतो, आपला प्रभू आपल्याबरोबर असतो. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, जेव्हा आम्ही येशूचा हात धरतो, येशूवर विश्वास ठेवतो, येशूला आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, तेव्हा आमची सगळी पापं धुवून जातात. आमच्या पापांमुळे आमच्या सैतानावर जे सैतानाचं आधिपत्य होतं ते निघून जातं, आणि आमच्या जीवनामध्ये खरी मुक्ती, खरी शांती आणि खरा आनंद येतो. हालेलुया, 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 हालेलुया. आदामामध्ये आम्ही जन्मलो जरूर, पण आम्ही आदामामध्ये मरणार नाही आहोत. तर माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, आपल्या सगळ्यांना मोठी आशा आहे, आपण येशू ख्रिस्तामध्ये एक दिवस जिवंत केले जाणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा येशू लाजराच्या कबरेजवळ उभा होता, लाजर मरून 4 दिवस झाले होते, आणि त्याची बहीण मार्था आणि मरिया दोघी तिकडे उभ्या होत्या, आणि काही लोकांचा जमाव होता तिकडे. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, लाजर मरून 4 दिवस झाले होते. येशू त्याला उठवायला आलेला होता, आणि मार्थाचा विश्वास नव्हता. मार्था म्हणते, प्रभू त्याला मरून 4 दिवस झालेले आहेत, आता दुर्गंधी येत असेल, कसं होईल जर धोंड काढली तर. परंतु येशूने तिला समजावलं, त्याच्या वचनातून तिला समजावलं, आणि मग येशू तिला म्हणाला, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? हे तू खरे मानतेस काय? पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. मेल्यानंतर आम्हाला कोण उठवणार आहे? कोण उठवणार आहे? आमच्या भारताचा पंतप्रधान नाही, आमचा प्रभू आम्हाला उठवणार आहे. तो म्हणाला, मीच तुला शेवटल्या दिवशी उठवीन, मीच
अजून दुसरं कोणी नाही. जो माझ्यावर विश्वास ठेवतो, जो माझे वचन पाळतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो, तो त्याच्यावर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात गेलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणो, तुमच्यामध्ये काही भाऊ बहिणी अशी असतील ज्यांच्या जीवनामध्ये भयानक परीक्षा प्रसंग चालू आहेत, दुःख आजारातून तुम्हाला जावं लागत असेल. स्वतःला ठेचून घेऊ नका, त्रासात स्वतःला पडून जाऊ देऊ नका, तर त्यातून उठा. कारण माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, प्रभू येशू ख्रिस्त आपला विजयशाली ख्रिस्त जिवंत झालेला आहे. तो का जिवंत झाला? त्याने मरण सोसलं आपल्यासाठी. त्याने सगळं दुःख घेतलं, ते आपलं होतं, त्याचं काही नव्हतं. तो तर स्वर्गामध्ये राजासनावर विराजमान होता, त्याला काही कमी नव्हतं. पण तो आपल्यासाठी दुःख भोगायला आला होता. त्याने सगळं आपले आजार, आपले दुःख, साडेसाती, पणवती, कर्जबाजारीपणा सगळं येशूने स्वतःवर घेतलेलं आहे. आपल्याला काही आता व्हायची गरज नाही आहे, काही कोणतेही ओझं घेऊन आपल्याला चालायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला पूर्ण विश्वास येशूवर ठेवायची गरज आहे. हालेलुया, 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 हालेलुया. काही वर्षांपूर्वी एका माणसाने साक्ष दिली. हा माणूस नाशिकवरून आलेला होता आणि त्याच्यावर खूप कर्ज होतं आणि या कर्जामुळे त्याचं जीवन पूर्णपणे निराशेत गेलेलं होतं. म्हणजे एवढी निराशा की आता जीवन संपवायचंच, जगायचं नाही. 40 लाखाचं कर्ज या माणसावर होतं आणि एवढं कर्ज फेडायचं कसं म्हणून तो चिंतेत होता. कर्जदार रोज दारावर येऊन दरवाजा ठोकायचे, दार उघडलं की त्याला मारायला यायचे, धमकी द्यायचे, नको नको ते बोलायचे, अपशब्द बोलायचे. खूप वर्ष या समस्येत होता आणि त्याचे कुटुंबीय पण कंटाळून गेले. ते म्हणाले की ह्या माणसाचं कसं होणार, ह्याच्याबरोबर आपण जर राहिलो तर आपला पण जीव जाईल. म्हणून त्याची बायको, स्वतःची बायको, आईवडील आणि भाऊ त्याला सोडून गेले. हा त्या घरात एकटाच राहिला आणि 1 वर्षभर त्याने स्वतःला त्या घरामध्ये कोंडून ठेवलं भीतीपोटी. कारण बाहेर पडलो तर मला हे कर्जदार सोडणार नाहीत, मला मारून टाकतील. म्हणून त्याच घरामध्ये त्याने स्वतःला कोंडून घेतलं. आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, मार्ग काय, कसं पडणार मी ह्याच्यातून बाहेर, मी काय करू? शेवटी त्याच्यासमोर एकच मार्ग होता की हे घर ज्यात राहतोय मी, हेच घर मी विक्रीला काढणार, विकून टाकणार आणि कर्ज फेडून टाकणार. पण 1 वर्ष ह्या माणसाने प्रयत्न केला. घर काही विकलं जात नव्हतं, विकलं जात होतं पण जी किंमत त्याला हवी होती ती किंमत त्याला मिळत नव्हती. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, 1 वर्ष त्याने स्वतःला कोंडून घेतलं. 1 वर्ष घरातच, नाही बाहेर जायचं, नाही कुठेच जायचं नाही, घरातल्या घरात. आणि मग त्याने घरामध्येच टी व्हीवर कार्यक्रम बघायला सुरुवात केली. कार्यक्रम बघत असताना त्याने बघितलं एक कार्यक्रम त्याने बघितला. त्या टी व्हीवर त्याने एक गाणं बघितलं, ऐकलं, प्यासा हिरण जैसे. आपले आत्मिक पिता ब्रदर टी व्हीवर कार्यक्रम द्यायचे. जी जागरणवर यायचा प्यासा हिरण जैसे, हिंदी होता, सकाळी 7 वाजता यायचा. ह्या माणसाने ते गाणं ऐकताबरोबर त्याच्या हृदयाला स्पर्श झाला आणि त्याला वाटलं मी हा कार्यक्रम बघायला पाहिजे. त्याने बघायला सुरुवात केली आणि त्याला आवडायचं म्हणून तो रोज बघायचा, प्रवचन ऐकायचा, साक्ष ऐकायचा, हे त्याचा नित्यक्रम चालू होता. त्याने टी व्हीला टायमर पण लावून ठेवला होता की मला हा रोज कार्यक्रम बघता आला पाहिजे. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, असं चाललं होतं पण निराशेतून काही तो बाहेर येत नव्हता. कर्ज काही फेडलं जात नव्हतं. त्यामुळे त्याला असं वाटलं आता मला कोणी ह्याच्यातून बाहेर काढू शकत नाही. आणि येशूवर त्याच्या हृदयात येशूवर तो विश्वास उत्पन्न झाला नव्हता, ज्यामुळे तो बघत होता पण त्याला काही समजत नव्हतं नीटसं. आणि एक दिवस त्याने ठरवलं मी आत्महत्या करणार. आणि त्याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. सकाळची वेळ होती, फॅनला दोरी टांगवली, फासा तयार केला आणि त्या फाशात त्याची मान त्याने घातली आणि खाली टेबल का काहीतरी होता आधार, तो त्याने पायाखालून सटकवला, बाजूला केला आणि त्याच्या गळ्याला फास बसला. गळफास बसला पण जसा गळफास बसला तो दोरीसकट खाली आपटला. गळफास बसला नाही कारण तो शरीराने मजबूत होता, त्याच्यामुळे ती दोरी तुटली आणि तो खाली आपटला. जसा खाली पडला तसा बरोबर टायमरनुसार टी व्ही चालू झाला आणि प्यासा हिरण जैसे हे गाणं सुरू झालं. आणि हे गाणं सुरू झाल्याबरोबर
त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. तो रडायला लागला आणि त्याच्या मनात ही आशा झाली आणि त्याने विचार केला की प्रभूची इच्छा नाही की मी मरावं, प्रभूची इच्छा नाही आहे मी मरावं. आणि दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात ही आशा निर्माण झाली, जर प्रभूची इच्छा नाही आहे की मी मरावं तर नक्कीच प्रभू मला या संकटातून बाहेर काढणार आहे. माझ्या प्रिय भावाने बहिणो, त्यानंतर त्याने येशूकडे खऱ्या हृदयाने प्रार्थना करायला सुरुवात केली, येशूकडे मागायला सुरुवात केली. आणि एक दिवस ते कर्जदार आले दरवाजावर, दरवाजा ठोकायला लागले. ते म्हणाले, आम्हाला माहिती आहे तू मध्ये आहेस, तू बाहेर ये. हा घाबरला. त्याने येशूकडे प्रार्थना केली, प्रभू येशू, ह्या सगळ्या मी तुझ्या हातात देतो, ह्यांच्यापासून माझं रक्षण कर. आणि त्याने भीत दरवाजा उघडला. कर्जदार समोर उभे होते. ते म्हणाले, मध्ये कशाला बसलायत, चल बाहेर ये, तुझ्यावर कर्ज आहे, घाबरू नकोस, ते फेडलं जाईल, पण तू चिंता करू नकोस, तू बाहेर ये. आणि माझ्या प्रिय भावाने बहिणो, त्याला आश्चर्य वाटलं, जी माणसं मला मारायला बघत होती, धमक्या द्यायची, ती माणसं एवढी कशी काय बदलली. आणि त्याच्या हृदयात विश्वास निर्माण झाला की नक्कीच प्रभू काम करायला लागलेला आहे. आणि माझ्या प्रिय भावाने बहिणो, त्यानंतर केवळ 1 महिन्याच्या आत ह्या माणसाच्या घराला एक असं चांगलं गिराईक प्रभूने मिळवून दिलं, अशी चांगली किंमत मिळवून दिली, ज्या किमतीतून त्याने 40 लाखाचं कर्ज त्या कर्जदाराचं फेडून टाकलं. आणि त्यानंतर या माणसाचं जीवन पूर्णपणे भयमुक्त झालं आणि त्याचं जीवन आशीर्वादाने भरून गेलं. हालेलुया, हालेलुया. हा माणूस नाशिकवरून आलेला होता साक्ष द्यायला, कारण तो टी व्हीवर कार्यक्रम बघायचा. माझ्या प्रिय भावाने बहिणीनं, प्रभू येशू ख्रिस्त आमचा विजयशाली प्रभू आहे. तो आमच्यासाठी मेला होता, पण तो जिवंत झाला आहे आणि आजही तो जिवंत आहे. तो आजही जिवंत आहे. जे हृदय त्याला हाक मारेल आणि त्याच्यावर विश्वास ठेवेल, आज त्या हृदयामध्ये तो वस्ती करणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणो, आपल्याला देवाने येशू ख्रिस्ताने केवळ या जगात जीवन देण्यासाठी बोलावलेलं नाही आहे, तर माझ्या प्रिय भावांनो बहिणो, प्रभू येशू ख्रिस्त या जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी येणार आहे. संपूर्ण जग त्याच्यासमोर जमवलं जाणार आहे. तो जगाचा न्यायनिवाडा करणार आहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, त्या न्यायाच्या दिवशी आपला बचाव व्हावा, आपलं तारण व्हावं, म्हणून आज आम्ही येशूवर विश्वास ठेवण्याची फार गरज आहे. येशूला आपल्या हृदयात घेण्याची फार गरज आहे. येशूचा स्वीकार करण्याची आपल्याला फार गरज आहे आणि येशूच्या वचनावर चालण्याची फार गरज आहे. नुसतं येशू येशू करायचं नाही आहे, नुसतं प्रार्थनेला येऊन प्रवचन ऐकत राहायचं नाही आहे, नुसती गाणी बोलत राहायचं नाही आहे. तर येशू जे आम्हाला सांगतो करायला ते आम्ही करायचं आहे. जर आम्ही ते केलं तरच आम्ही येशूबरोबर खऱ्या अर्थाने चालत आहोत असं होईल. पण जर आम्ही ते करत नाही तर आम्ही फक्त वरवरून सगळी पोपटपंची करणारे लोक आहोत असं होईल. तर असं आम्हाला बनायचं नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर खरा पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि खऱ्या अर्थाने आम्हाला त्याच्याबरोबर चालत राहायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जरी आम्ही आदामामध्ये जन्माला आलेलो आहोत, पण आम्ही आदामासारखे जसे आदामामध्ये मरणार नाही आहोत, तर येशू ख्रिस्तामध्ये आम्ही जिवंत केले जाणार आहोत. येशूच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तोच पुनरुत्थान आणि जीवन आहे. एक दिवस तो येणार आहे आणि एक दिवस तो आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये घेणार आहे. माझ्या प्रिय भावना बहिणो, त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवा, पूर्ण विश्वास ठेवा. तुमच्या जीवनात या क्षणाला आता कोणतंही दुःख समस्या असेल, ते दुःख, ते समस्या येशूच्या चरणाशी ठेवा, त्याला हाक मारा. स्वतः घेऊन ते ओझं घेऊन चालू नका. पुष्कळ लोक अशी चूक करतात. येशूमध्ये आहेत, येशूवर विश्वास ठेवतात, प्रार्थनेला येतात, तरी पण ओझे घेऊन चालतात. चालू नका. ती ओझे येशूच्या चरणाशी ठेवा. त्याने तुमचं सगळं ओझं वाहिलेलं आहे. तुम्हाला अनंतकाळची आशा आणि जीवन त्याने मिळवून दिलेलं आहे. तर स्वतः भाराखाली जगू नका. भार झटकून द्या. ज्या भाराखाली तुम्ही आहात, सैतान तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे, त्या सैतानाच्या दबावाखालून बाहेर पडा. येशूला हाक मारा, येशूकडे प्रार्थना करा आणि येशूमध्ये चालत राहा. म्हणजे एक दिवस तुम्ही अनंतकाळच्या जीवनामध्ये पोहोचाल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तर तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा आणि तेथे हात ठेवणे शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा आणि विश्वास ठेवा की प्रभू येशू मला आत्ताच बरं करेल. विश्वास ठेवा की तो तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखात आणि समस्येत कार्य करेल आणि तुम्हाला मुक्त करेल. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या. हे महान स्वर्गीय पित्या,
ह्या क्षणाला ज्यांनी तुझं वचन ऐकलेलं आहे त्या सर्वांसाठी मी तुला विनंती करते की त्यांच्या जीवनावर तू स्वर्गातून मोठी कृपा पाठव आणि त्यांच्या जीवनात तुझं महान प्रेम, तुझं महान सामर्थ्य प्रकट कर आणि त्यांना आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या पवित्र नावाने तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील अंधाराची सर्व शक्ती प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. सैतानाची सर्व बंधने तुमच्या जीवनातून आणि कुटुंबातून पूर्णपणे नष्ट होत. सर्व अशुद्ध आत्म्यांनो, प्रभू येशूच्या पवित्र नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यामध्ये शिरू नका. प्रभू येशूच्या महान आनंदाने आणि महान शांतीने तुमचे अंतःकरणे भरून जाओत आणि प्रभूच्या महान आशीर्वादाने तुमचं जीवन भरून जाओ. आमेन.